नमस्कार. काल आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा धडा चालू केलेला आहे आणि या धड्यामध्ये आपण प्रजनन म्हणजे काय हा भाग काल शिकलेला आहे. प्रजनन कशाला म्हणायचं तर एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला किंवा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणत होतो, प्रजनन म्हणत होतो. आता प्रजननाचे आपण काल पाहिलेले 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत? अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजननाबद्दल आपण काल माहिती घेतलेली आहे, तरी पण आपण आज त्याची व्याख्या पाहणार आहोत. बघा, युग्मक निर्मितीशिवाय जे होणारं प्रजनन असतं, कालच मी सांगितलंय की तिथं लिंग नाहीत किंवा युग्मक अंडपेशी शुक्रपेशी हे युग्मक आहेत, बरोबर आहेत. हे युग्मक निर्मितीशिवाय होणारं प्रजनन आहे. जे प्रजनन युग्मक निर्मितीशिवाय होत आहे त्या प्रजननाला आपण काय म्हणतो, अलैंगिक प्रजनन. तर त्याच्या उलट आपण लैंगिक प्रजननाची व्याख्या काय करू शकतो? स्त्री युग्मक व पुयुग्मक अशा 2 जनक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास काय म्हणायचं आपण? लैंगिक प्रजनन असं म्हणायचं. तर ह्या झाल्या व्याख्या. आता आपण काय करणार आहोत, पुढचा भाग. काल आपण अलैंगिक प्रजननाची सुरुवात केलेली आहे. तर अलैंगिक प्रजननामध्ये काल आपण तिथं अलैंगिक प्रजनन सुद्धा आपल्याला 2 ह्याच्यातलं बघायचंय. तर काल आपण एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन हे कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तर एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तिथं तुम्हाला 3 गोष्टी सांगाव्या लागतात. 3 इथं उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पहिलं आहे द्विविभाजन, दुसरा आहे बहुविभाजन आणि तिसरा आपण मुद्दा पाहिला होता कलिकायन. तर या 3ही एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाच्या प्रकारांचा अभ्यास आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आता आज आपण काय बघणार आहोत? आज आपण अलैंगिक प्रजननच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण बघा, प्रजननामध्ये आपण अलैंगिक प्रजननाचं बघणार आहोत आणि हे कोणत्या सजीवामधलं बघणार आहोत? बहुपेशीय सजीवामधलं बघणार आहोत. आता बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन याच्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये 5 मुद्दे दिलेले. तिथं बघा, आपण इथं 1, 2, 3, 4 आणि 5. पहिला जो प्रकार आहे तो आहे खंडीभवन. खंडीभवन. दुसरा आहे पुनर्जनन. दुसरा प्रकार आहे ज वर अर्धाला रफार लिहायचा आपण आणि न. तिसरा प्रकार आहे मुकुलायन. चौथा प्रकार आहे शाकीय प्रजनन. आणि शेवटचा प्रकार आहे बीजाणुजन्य प्रजनन. तर बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे 5 प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. पहिला प्रकार आहे खंडीभवन, दुसरा आहे पुनर्जनन, तिसरा आहे मुकुलायन, चौथा आहे शाकीय प्रजनन आणि 5वा आहे बीजाणुजन्य. खंडीभवनसाठी तो उदाहरण दिलेला आहे स्पायरोगैरा. पुनर्जननासाठी प्लॅनेरिया.
मुकुलायनसाठी हायड्रा. शाकीय प्रजनन आपल्याला वनस्पतीमधलं बघायचं आहे आणि वनस्पतींच्या अवयवापासून होणारं प्रजनन हे शाकीय प्रजनन म्हणून ओळखलं जाते आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या शाखा म्हणजे अवयवांपासून बघायचंय. मुळापासून होणारं, खोडापासून होणारं आणि पानापासून होणारं प्रजनन. आणि शेवटचं जे आहे ते म्युकर किंवा त्यालाच तुम्ही कवक असं म्हणता, म्युकर किंवा कवक. तर हे जे प्रजनन आहे ते बीजाणुजन्य प्रजनन आहे. तर अशा पद्धतीनं अलैंगिक प्रजननाचे आपल्याला 5 प्रकार बघायचे. एक एक करून आपण आता ते बघणार आहोत. पहिला बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचा पहिला जो प्रकार आहे तो आहे खंडीभवन. आता बघा, खंडीभवनामध्ये आपल्याला 2 उदाहरणं बघायची आहेत. स्पायरोगायरा आणि दुसरं जे उदाहरण आहे ते दिलेलं आहे बघा आपल्या पुस्तकामध्ये, सायकॉन. आता बघा, खंडीभवन, खंड पडणे म्हणजे काय पडणे? तुकडे पडणे. एखाद्या सजीवाच्या शरीराचे तुकडे पडतात आणि प्रत्येक तुकड्यापासून नवीन सजीव निर्माण होतो. त्या प्रजननाच्या प्रकाराला आपण काय म्हणणार आहोत? खंडीभवन. बरोबर आहे. आता कालच आपण बघितलेलं आहे की प्रजननासाठी आवश्यक काय आहे? तर अन्न, पाणी. बरोबर आहे. तर मुबलक पाणी मिळाल्यानंतर स्पायरोगायरा तुम्हाला माहितीये, स्पायरोगायरालाच आपण शेवाळ असं म्हणतो. डबक्यामध्ये आपण जर काडी घातली आणि अशी उंच उचलली तर जे तंतुमय शरीर दिसतंय ते कशाचं असतंय? स्पायरोगायराचं. मुबलक पाणी मिळाल्यावर स्पायरोगायराचे काय होते? तंतूंची वाढ होते. तंतूंची काय होते? वाढ होते. आणि मग या तंतूंचे काय पडतात? तुकडे पडतात. आणि प्रत्येक तुकड्यापासून नवीन सजीव तयार होतो. त्याचप्रमाणे सायकॉनचं पण आहे. सायकॉनच्या सुद्धा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये सायकॉनच्या शरीराचे काय पडतात? सायकॉनचे सुद्धा काय होतात? तुकडे पडतात. समुद्री जीव आहे हा सायकॉन आणि त्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन जीव निर्माण होतो. बघा, इथेच तुम्हाला आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये स्पायरोगायरा तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा अभ्यासलेला आहे. याच्या पेशीमध्ये हरित लवक वगैरे 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही डिटेलमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे की सर्पिलाकार हरित लवक असतं स्पायरोगायराच्या तंतूमध्ये आणि असे तुकडे पडलेले दाखवलेत आणि त्याच्यापासून नवीन 2 कुठल्याही भागातून तुकडा पडू शकतो. तिथं स्पायरोगायराची निर्मिती झालेली आपल्याला दाखवलेली आहे. एका स्पायरोगारापासून नवीन 2 स्पायरोगाराचे तंतू इथं आपल्याला पडलेले दिसतात. तर छोट्या छोट्याच गोष्टी आहेत पण आपण ह्या व्यवस्थित लक्ष देऊन
काय होतंय, कधी होतंय, कोणत्या परिस्थितीत होतंय आणि तुकडे पडल्याने जे होणारच प्रजनन आहे त्याला खंडीभवन असं म्हणतात. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे दुसरा जो आपल्याला प्रकार शिकायचा आहे तो म्हणजे पुनर्जनन आहे. अलैंगिक पुनर्जनन. पहिला मुद्दा तर आपल्याला सांगायचा आहे की बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहे. पुनर्जनन काय आहे? बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहे. आता इथं सुद्धा काय होतं बघा, मी ह्याच्या आधी सांगितलेलं आहे की पुनर्जननासाठी आपल्याला इथं उदाहरण जे दिलेले आहे तो एक प्राणी आहे. आता आपल्या पुस्तकामध्ये सारख्याच नावाचे प्राणी आपल्याला दिसतात, म्हणून आपण काय करूयात, एक ट्रिक करूयात की प्लॅन करून जगणारा प्लॅनेरिया आणि त्याचं प्रजनन कसं होतंय पुनर्जनन पद्धतीने. तर इथं तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या धड्यामध्ये तुम्ही पाहिलं प्लॅटिपस, पेरिपॅटस सगळे एकसारखेच वाटतात आणि मग परीक्षेत आपण काय करतो, घोळ करतो की कुठलं उदाहरण कुठं लिहायचंय. तर लक्षात ठेवायचं इथं पुनर्जनन प्लॅनेरिया. कोणता आहे प्राणी? प्लॅनेरिया. आता प्लॅनेरिया या प्राण्यामध्ये काय होतंय की या प्राण्याच्या शरीराचे 2 तुकडे होतात. बघा, इथे एक तुकडा दाखवलेला आहे आणि इथे एक तुकडा दाखवलेला आहे. आणि या सजीवामध्ये अशी काही पुनर्जन पेशी असतात की त्या पेशीपासून नवीन सजीव निर्माण करण्याची क्षमता ह्या प्लॅनेरिया या प्राण्यामध्ये. तर बघा, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, पुस्तकामध्ये सुद्धा आकृती काढताना की हे धडापासून त्याचं खालचं अंग आणि डोकं तयार झालेलं आहे. आता हा इकडं ह्याच्यापासून 2 नवीन सजीव तयार होतात, 2 तुकडे पडतात आणि 2 नवीन सजीव तयार होतात असं सांगितलेलं आहे. तर इथं वरच्या तुकड्यामध्ये आपल्याला कोणता भाग आहे प्लॅनेरियाचा? डोका हा भाग आहे. तर बघा, आपल्याकडे काय आहे? डोकं आहे. तर त्याचं शरीर तयार झालेलं जे आहे ते आपल्याला डॉट डॉटच्या आकृत्याने दाखवायचंय इथं काढत असताना आकृती. आणि इथं बघा, आपल्याकडं शेपूट आहे, त्याच्यापासून तो प्राणी धड तयार करतोय. तर अशी आकृती न काढता आपण ही काढत असताना थोडीशी डॉट डॉटच्या स्वरूपामध्ये, म्हणजे ते तयार झाले असं तिथं दाखवायला पाहिजे. तर हा झाला पुनर्जनन. कोणत्या प्राण्यामध्ये? प्लॅनेरियामध्ये पुनर्जनन पद्धतीने प्रजनन होत असताना त्या प्राण्यांच्या शरीराचे 2 तुकडे होतात. दोन तुकडे होतात आणि प्रत्येक तुकड्यापासून आत्ताच आपण आकृती दाखवलेली आहे की 2 सजीव तयार होतात. हे झालं पुनर्जनन. पण आपल्या पुस्तकामध्ये अजून एक उदाहरण दिलेलं आहे, ते दिलेलं आहे मर्यादित पुनर्जनन. मर्यादित पुनर्जनन. बघा, मर्यादा हा शब्द तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये की मर्यादित पुनर्जननासाठी काही विशिष्ट ठिकाणीच पुनर्जनन होतं, त्या पुनर्जननाला मर्यादित पुनर्जनन म्हणतात. आपल्या घरी नेहमी काय होते की आपल्या घरामध्ये पाल दिसते आणि मग पाल दिसली की बऱ्याच जणांना भीती वाटते. मग आपण काय करतो की झाडू घेऊन त्याला मारायला सुरू करतो. मग अशा भीतीदायक वातावरणामध्ये पाल काय करते, तुम्ही बरेचदा पाहिलं असेल की ती शेपूट सोडून देते, बरोबर आहे. मग शेपटीच्या ठिकाणी विशिष्ट अशा पुनर्जनन पेशी असतात आणि त्या पेशीपासून पाल तिचे शेपूट तयार करू शकते. पण पालीमध्ये पाय तुटला, डोकं धड तुटलं तर तिथं नवीन पाय तयार होणार आहे का? नाही. डोकं किंवा धड तयार होणार आहे का? नाही. म्हणजे पालीमध्ये फक्त शेपूटच तयार करण्याची क्षमता आहे आणि म्हणून अशा काही उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येईल की मर्यादित पुनर्जननाचा तो एक प्रकार आहे. उदाहरणार्थ पाल,
ही भीतीदायक वातावरणामध्ये काय सोडून देते, शेपूट सोडून देते आणि पुन्हा शेपूट निर्मिती करू शकते. तर ह्या पालीच्या पुनर्जननाला कसला प्रकार म्हणायचं, मर्यादित पुनर्जनन. लक्षात येत आहे. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत, हायड्रा. हायड्रा मध्ये आपण बघितलेलं आहे की कोणत्या प्रकारचं प्रजनन दिसून येत आहे, मर्यादित पुनर्जनन, मुकुलायन. बघा, पुढचा प्रजननाचा तिसरा जो प्रकार आहे तो आहे मुकुलायन. मुकुलायन आणि कलिकायन हे सारखंच आहे, फक्त कलिकायन मध्ये काय होतं, एका पेशीपासून नवीन सजीव तयार होतोय. इथं मुकुलायन मध्ये आता पहिलं वाक्य सगळ्यासाठी एकच असणार आहे म्हणून सांगितलेलं आहे मी की हा मुकुलायन हा बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो हायड्रा प्राणी आहे हा कसा प्राणी आहे, बहुपेशीय प्राणी आहे. आता ह्या हायड्रा प्राण्याच्या शरीरावर मुकुलायन या पद्धतीमध्ये प्रजननाच्या काय तयार होतंय, तर एक छोटासा फुगवटा तयार होतोय. त्याच्या शरीराच्या पेशीवर इथं एका विशिष्ट ठिकाणी एक फुगवटा तयार होतोय. आता कुठं फुगवटा तयार होतोय, तर त्याच्यासाठी तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे की विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात, बरोबर आहे. त्या पेशींना, हायड्रा मधल्या त्या पेशींना आपण पुनर्जनन पेशीच म्हणतो. या पेशींना सुद्धा काय म्हणतात की इथं पुनर्जनन पेशी असतात आणि त्या ठिकाणी फुगवटा तयार होतो. या फुगवट्याला आपण कलिकायन मध्ये काय म्हणलं होतं, कलिका म्हणलं होतं, पण इथं आपल्याला काय म्हणायचंय, मुकुल म्हणायचंय. आणि आता काय होतंय बघा, या मुकुलाची यथावकाश वाढ होतीये. थोडासा बोर्ड छोटा असल्यामुळं आपल्याला इथं थोडासा प्रॉब्लेम येणार आहे आकृतीला. पण बघा, या मुकुलाची वाढ होतीये आणि हा नवजात हायड्रा याला आपण नाव देणार आहोत जनक हायड्रा. आता मुकुलायन हा जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर तुम्हाला ह्या आकृत्या काढाव्या लागतील आणि 3 मुद्दे इथं तुम्हाला सांगावं लागेल की पहिले, जनक हायड्राची पूर्ण वाढ होते. दुसरा मुद्दा सांगावा लागेल, पुनर्जनन पेशीच्या ठिकाणी शरीरावर पुनर्जनन पेशी असतात, त्या ठिकाणी फुगवटा तयार होतो. त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, मुकुल असं म्हणणार आहात. या मुकुलाची वाढ होतीये, मुकुलाची काय होतीये, वाढ होते आणि त्याला आपण नवजात हायड्रा असं म्हणतो. आणि ह्या नवजात हायड्राच्या शरीराचे स्तर, शरीर स्तर आणि महत्वाचं म्हणजे दुसरा जो म्हणलेला आहे पचनगुहा, ह्या नवजात हायड्रा जो आहे
या नवजात हायड्राच्या शरीराचे स्तर आणि पचनगुहा ही जनक हायड्राशी जोडलेली असते. कुठं जोडलेली असते? जनक हायड्राशी जोडलेली असते. कशासाठी जोडलेली असणार आहे? तर या नवजात हायड्राचं पोषण होणे, वाढ होणे यासाठी या नवजात हायड्राची शरीराचे स्तर म्हणजे शरीराच्या बाहेरचं आवरण आणि आतमध्ये असलेले पचनगुहा म्हणजे जिथून अन्नाचा पुरवठा होतोय अशी जी पचनगुहा आहे ती जनक हायड्राशी जोडलेली असते. आणि नंतर पूर्ण वाढ झाल्यानंतर हा नवजात हायड्रा ह्या जनक हायड्रापासून वेगळा होतोय. आणि नवजात हायड्रा वाढ झाल्यानंतर निरावलंबी जीवन जगतोय. निरावलंबी असा एक शब्द तिथे दिलाय तुमच्या पुस्तकामध्ये. तर जीवन जगतोय म्हणजे तो अवलंबून राहत नाही जनक हायड्राशी. नवजात हायड्रा निरावलंबी जीवन जगतोय. तर इथं ह्या मुकुलायनमध्ये ही एक गोष्ट महत्वाची आहे. पुनर्जनन पेशीच्या ठिकाणी मुकुल तयार होतो. ह्या दोन गोष्टी तिथं महत्वाच्या आहेत आणि आकृती आपल्याला तिथं महत्वाची आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत शाकीय प्रजनन. बघा, शाखा म्हणजे अवयव आणि शाखीय प्रजनन हे आपल्याला त्याचं उदाहरण आपण ह्याच्या आधी बघितलं होतं की ते कोणतं उदाहरण होतं? वनस्पतीमधलं होतं. बरोबर आहे. तर शाखीय प्रजनन हे सुद्धा बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. शाखीय प्रजनन म्हणजे अवयवापासून होणारं प्रजनन. आणि कोणते अवयव आहेत? मूळ, खोड आणि पान या अवयवापासून जर प्रजनन होत असेल. शाकीय प्रजननाचे आपण 3 प्रकार बघणार आहोत. मुळापासून होणारं प्रजनन, खोडापासून होणारं प्रजनन आणि पानापासून होणारं प्रजनन. तर मुळापासून होणारं प्रजननासाठी गाजर, रताळं आणि मुळा असे 3 उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. तर खोडापासून होणारं जे प्रजनन आहे त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण दिलेले आहे बटाटा. आणि पानापासून होणारं प्रजनन आहे याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे पानफुटी. आता बघा, या इथं तुमच्या पुस्तकामध्ये आकृती जी दिलेली आहे ती मुळ्याची दिलेली आहे. वर पान दाखवलेलं आहे आणि रताळ्याचं उदाहरण दिलेलं आहे. तर आपण नेहमी बघतो बघा, रताळ्याच्या ह्याच्यावर असे काही ठिकाणी डोळ्यासारखे भाग असतात, त्याला आपण मुकुल असं म्हणतो. आणि ह्या मुकुलापासून नवीन वनस्पती बनण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये असते. म्हणून गाजर, रताळं आणि मुळा यांच्या मूळ या अवयवापासून नवीन वनस्पती तयार होते. म्हणून याला मुळापासून होणारं शाकीय प्रजनन असं म्हणतो. आता बघा, बटाटा आहे. बटाट्यावर आपण बघतो घरी आणून ठेवलं की त्याच्यावर असे डोळे असतात. डोळे म्हणजेच मुकुल आहे. आणि या मुकुलाच्या मध्ये अशी क्षमता असते की आपण बरेचदा असे कोंब फुटलेले बघतो. पावसाळ्यामध्ये तर आपल्याला हे बरेचदा पाहायला मिळतं. तर जिथं डोळा आहे तिथं मुकुल असतोय आणि त्या मुकुलापासून नवीन वनस्पती तयार करण्याची क्षमता बटाट्याच्या खोडामध्ये आहे. म्हणून बटाट्यामध्ये असणारं जे शाकीय प्रजनन आहे ते खोडापासून होतंय. तर इथं ते पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की काही वनस्पतींच्या पानफुटी नावाची वनस्पती असते. तर ही वनस्पतीचं पान आहे, पानफुटी वनस्पती वर लिहिलेलं आहे आपण. तर ह्या वनस्पतीच्या पानाचा तुम्ही हा जर भाग जमिनीमध्ये रोवलात आणि हा भाग जर वर राहिला तर तिथे नवीन वनस्पती तयार होईल का? नाही. तर ह्या पानाचा ही जी कडा आहे ह्या कडेच्या इथं खाचेमध्ये मुकुल असतोय आणि ही खाच ज्या वेळेस तुम्ही जमिनीमध्ये टोकतात
त्यावेळेस तिथं त्याला पाणी आणि व्यवस्थित पोषक द्रव्य मिळाली की त्याच्यापासून नवीन वनस्पती तिथं तयार व्हायला सुरू होते आणि ह्या पानापासून नवीन वनस्पती इथं तयार होत असल्यामुळं आपण काय म्हणणार आहोत की पानफुटीमध्ये पान हे शाकीय प्रजननाचं अवयव आहे. बरोबर आहे. तर पानापासून नवीन वनस्पती प्रजनन होतं. तर शाकीय प्रजनन तुम्हाला समजलेलं असेल. आता शेवटचा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे बीजाणू निर्मिती. बीजाणू निर्मितीमध्ये आपण उदाहरण बघितलं होतं म्युकर. आता म्युकर त्याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण कवक म्हणतो आणि दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला माहिती आहे की भाकरीवर जी काळसर हिरवट रंगाची बुरशी येते त्यालाच आपण काय म्हणतो म्युकर किंवा कवक, बुरशी असं आपण दैनंदिन भाषेमध्ये त्याला म्हणतो. तुम्ही 5वी पासून हा प्रयोग केलेला आहे आणि मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा तुम्ही ते पाहिलेलं आहे. तर मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला बुरशी जर तुम्ही पाहिलात तर ती कशी दिसते बघा. खाली असे तुम्हाला मुळासारखे भाग दिसणार आहेत आणि त्याच्यावर बरोबर आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये नाव दिलेलं आहे बघा. ह्या मुळासारख्या भागाला मुलाभ नाव दिलेलं आहे. आकृत्या थोड्याशा व्यवस्थित काढा. ह्याला इकडे नाव देऊयात आपण. काय नाव दिले? कवक तंतू, कवक जाल असं सुद्धा त्याला म्हणतात. कवक तंतू. आणि या कवक तंतूवर असे जे गोल 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 दांडा आणि वर गोल दिसतोय तर ह्या गोलाला नाव दिलेलं आहे बीजाणुधानी. बघा बरेचदा तुम्हाला विसरतंय. बीजाणू निर्मिती हे प्रजनन आहे म्हणजे बीजाणू आणि धानी म्हणजे धारण करणारी, जिच्यामध्ये असतात काय असतात? बीजाणू असतात. काय असतात ह्याच्यामध्ये? बीजाणू असतात. तर ह्या बीजाणूंना धारण करणारी आहे म्हणून ह्या गोलाला काय नाव दिलेलं आहे आपण? बीजाणुधानी. आणि त्याच्यामध्ये जे छोटे छोटे गोल गोल आपल्याला दिसतात हे बीजाणू असतात. तर बीजाणूजन्य प्रजननामध्ये सुद्धा बघा, प्रजनन म्हणलं की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की मुबलक पाणी, उबदारपणा असेल तरच तिथं ह्या बीजाणू निर्मिती हे प्रजनन होतं. भाकरी कडक वाळलेली असेल उन्हामध्ये तर त्याच्यावर आपल्याला बुरशी आलेली दिसते का? नाही. पण तीच भाकरी जर डब्यामध्ये आपण झाकून ठेवली तर त्याला काय होतंय? लगेच बुरशी येते. मग असं का होतंय? तर सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी उबदारपणा, पाणी हे आवश्यक आहे. इथं तर तेच सांगितलेलं आहे की मुबलक पाणी आणि उबदारपणा मिळाल्यानंतर पाणी आणि उबदार वातावरण मिळाले की कवक तंतूची वाढ होते. आणि मग त्यानंतर काय होतंय? बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती होते. तिसरा मुद्दा काय आहे की हे बीजाणुधानी फुटते आणि मग हे जे बीजाणू आहेत ते खाली पडतात आणि ह्या बीजाणूंना परत ओलसर आणि उबदार वातावरण मिळालं की परत नवीन बुरशी तयार होते. नवीन बुरशी तयार होण्यालाच आपण प्रजनन असं म्हणतो. बरोबर आहे. बीजाणुधानी फुटते आणि बीजाणूंना अनुकूल परिस्थिती मिळाल्यानंतर परत
कवकाची निर्मिती होते. तर इथं आपण बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन हा भाग पूर्णपणे संपवलेला आहे. याच्यामध्ये काही शंका असेल असं वाटत नाही. मी शंकांचं पूर्ण निरसन करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर आपण इथं थांबूयात. राहिलेला जो लैंगिक प्रजननाचा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.